बाळांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये या ट्विन्स कवितेमधील सर्व ॲक्टिव्हिटीज आपण पाहिलेले आहोत. आता काही क्वेश्चन्स पाहायचा. त्याचबरोबर या कवितेमध्ये राईम स्कीम सुद्धा पाहूया. फिगर्स ऑफ स्पीच याच्याबद्दल सुद्धा चर्चा केलेली आहोत. प्रथम क्वेश्चन्स बघा. पहिला क्वेश्चन आहे, इन व्हॉट अस्पेक्ट्स वेअर द ब्रदर्स अलाइक इच अदर. ते दोन भाऊ कोणत्या गोष्टीमध्ये दिसायला एक सारखे होते, कोणत्या गोष्टीमध्ये दिसायला सारखे होते. द ब्रदर्स वेअर अलाइक इच अदर in form and feature and face and limb. The brothers were alike in form and features and face and limb. What name did the speaker get? त्या निवेदकांना कोणाचे नाव मिळाले? पुढील प्रश्न आहे, What name did the speaker get? त्या निवेदकांना कोणाचे नाव मिळाले? द स्पीकर गॉट द नेम ऑफ हिज ब्रदर जॉन. द स्पीकर गॉट द नेम ऑफ हिज ब्रदर जॉन. हाऊ डिड द स्पीकर सफर ॲट स्कूल? त्या निवेदकांना शाळेमध्ये कसा त्रास झाला व्हायचा? द स्पीकर suffered at school by getting punishment or beaten for the mistakes done by his brother. The speaker suffered at school by getting beaten, by getting punishment for the mistakes done by his brother John. शेवटचा प्रश्न आहे, व्हॉट इज इम्पॉसिबल इन द लास्ट टू लाईन्स? शेवटच्या दोन ओळीमध्ये अशक्य काय आहे? बघा याचं उत्तर, इन द लास्ट टू लाईन्स इट इज इम्पॉसिबल टू bury the speaker, to bury the speaker's brother instead of him who has been died. बघा परत, in the last two lines it is impossible to bury the speaker's brother instead, just one speaker's brother म्हणलो बघतो असं म्हणा. in the last two lines it is impossible to bury the speaker's brother instead of him who has been died. बघा परत बाळांनो, in the last two lines it is impossible to bury the speaker's brother instead of speaker who has been died. No one can do such mistake to bury other person instead of dead person. अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता. आता बाळांनो, राईम स्कीम बघा. राईम स्कीम कसे लिहावे रायमिंग पेयर्सनुसार हे तुम्ही शिकलेले आहात. जर रायमिंग पेयर्स असतील तर त्यांना सेमच अक्षरे द्यावे, अन्यथा बाकीच्या शब्दांना वेगळे अक्षर द्यावे. बघा, लिम ए पहिल्या स्टँजामध्ये, ब्रदर बी, हिम आणि लिम हे दोन्ही रायमिंग स्कीम होतात. सो त्याला एज द्या. दोन्ही यमक जुळणाऱ्या जोडी आहे. लिम हिम त्याला एज द्यायचा आहे. परत बघा, लिम ए, ब्रदर बी, हिम
ए, कारण लिम आणि हिम हे रायमिंग पेअर्स होतात. अनादर आणि ब्रदर हे रायमिंग पेअर्स आहेत, त्यामुळे त्याला बी द्या. कीन सी घ्या, कारण आपण पहिल्या 8 ओळीत एकच स्टांजा असं गृहीत धरलो, तर पुढील अक्षर घ्या. पीच डी. ट्विन आणि कीन रायमिंग पेअर्स होतात सी. विच पीच रायमिंग पेअर्स होतात डी. म्हणजे पहिल्या स्टांजाचे राईम स्कीम ए बी ए बी सी डी सी डी. जर तुम्ही पुढील 4 ओळींनी सेमच अल्फाबेट दिला तर त्याचं पण ए बी होऊ शकतं. दुसऱ्या स्टांजाचे राईम स्कीम वर्सला ए, फिक्स बी. नर्स वर्स रायमिंग पेअर्स आहेत, त्यामुळे त्याला ए. मिक्स्ड फिक्स्ड रायमिंग पेअर्स आहेत म्हणून बी. डिग्री सी. व्हीम डी. मी सी. डिग्री आणि मी सी सी आणि हिम डी. कारण हिम आणि व्हीम हे सेम रायमिंग पेअर्स होतात. म्हणजे या सेकंड स्टांजाचे राईम स्कीम सुद्धा ए बी सी डी हे सेम आहे. थर्ड स्टांजा डॉग्ड ए, स्कूल बी, फ्लॉग्ड डॉग्ड रायमिंग पेअर्स आहेत. सो ए दोन्हीला आपण ए द्या. फुल स्कूल दोन्ही रायमिंग पेअर्स आहेत, त्याला बी द्या. फ्रूटलेसली सी. फ्रूटलेसली सी. न्यू डी. मी आणि फ्रूटलेसली होत नाही, त्यामुळे त्याला ई द्या. यू न्यू होतं, त्यामुळे सी. फ्रूटलेसली सी, न्यू डी, मी आणि फ्रूटलेसली होत नाही आहे ई, आणि यू आणि फ्रूटलेसली होतं म्हणून सी. पण सी डी ए बी सी डी आणि ई डी. न्यू आणि यू होतं, यूला डी द्या बघा. ए बी सी डी आणि ई डी असे राईम स्कीम तिसऱ्या स्टांजाचे होते. चौथे बघा टाइड ए, लाईफ बी, ब्राईट टाइड रायमिंग पेअर्स आहेत. ए नाव. वाईफ लाईफ होतात बी. पहिल्या 4 ओळीचे ए बी. सेम सी. ऑन डी. केम सी. सेम केम होतात. जॉन डी. सी डी ए बी सी डी. फक्त बघा तिसऱ्या स्टांजामध्ये फ्रूटलेसली आणि मी हे रायमिंग पेअर्स होते, त्याच ठिकाणी एक अक्षर बदलतो. अन्यथा सर्व स्टांजाचे राईम स्कीम ए बी सी डी. 2 नंबर ए बी सी डी. फक्त 3 नंबर ए बी सी डी आणि ई डी, आणि लास्ट स्टांजाचे ए बी सी डी. अशा प्रकारे रायमिंग पेअर्स आणि राईम स्कीम आपण पाहिलेले आहोत. बाळांनो, या ठिकाणी 2.3 द ट्विन्स ही कविता ॲक्टिव्हिटीज यांची चर्चा करून त्याचबरोबर प्रश्नोत्तरे सुद्धा आपण पाहिलेले आहोत. आता पुढील टॉपिक मी चालू करतोय. 2.4 an epitome of courage. मी तर त्या टॉपिकचे नाव लिहितोय, an epitome. बाळांनो, पुढील टॉपिक an epitome of courage हा टॉपिक आपण पाहायचा आहे. 2.4 an epitome of
courage. Epitome of courage. बाळ, या टॉपिक मध्ये जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर हॉकिंग, डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. अँड एपिटोम ऑफ करेज. बाळू, या धड्याचे नाव अँड एपिटोम ऑफ करेज म्हणजे धैर्याचे एक मूर्तिमंत उदाहरण, धैर्याचे एक आदर्श उदाहरण. स्टीफन हॉकिंग हे नाव घेतल्या क्षणीच तुम्हाला समजलं असेल ही व्यक्ती कोण होती. या थोर व्यक्तीचे नाव घेतल्या क्षणीच तुम्हाला त्यांचं चित्र समोर दिसलं असेल. व्हीलचेअरवर एक खिळून असलेली व्यक्ती. आपण प्रथम दर्शनी ही व्यक्ती कोणीतरी आजारी व्यक्ती आहे, अपंग व्यक्ती आहे असं आपल्याला वाटतं. साहजिकच आहे, कारण ते अनेक वर्षे चाकाच्या खुर्चीला, व्हीलचेअरला खिळून होते. त्यांच्या शरीरावरील नियंत्रण पूर्ण नाहीसे झाले होते. बाळांनो, एखाद्या व्यक्तीचा पाय गेला, हात गेला किंवा डोळा गेला तर ती व्यक्ती खूप खचते, खूप उदास होते. मी आता काही करू शकणार नाही असं त्यांना वाटतं. एखाद्या गोष्टीचं अपंगत्व आल्यावर काही लोक खूप खचतात, नाउमेद होतात आणि नैराश्यमय जीवन जगू लागतात. अशा लोकांच्यासाठी मी म्हणतो, अपंग सोडा, काही सेन्सिटिव्ह लोक, काही संवेदनशील लोक, त्यांच्या मनाविरोधात झालं तर ते लगेच खचतात, लगेच नाउमेद होतात, नैराश्यग्रस्त होतात. अशा सर्व लोकांच्यासाठी हा टॉपिक अत्यंत प्रेरणादायी आहे. अशा सर्व लोकांच्यासाठी स्टीफन हॉकिंग एक आयडॉल आहे. व्हॉट कॅन वी डू, आम्ही काय करू शकतो, याचं उत्तर या टॉपिक मधून तुम्हाला मिळेल. म्हणून हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. फक्त परीक्षेच्या दृष्टीने नव्हे तर तुम्हाला तुमच्या जीवनाला आकार मिळण्यासाठी, तुम्ही प्रेरित होण्यासाठी. एक व्यक्ती की ज्याचे आपल्या शरीरावरील संपूर्ण नियंत्रण नाहीसे झाले असताना सुद्धा कोणत्या अशक्य गोष्टी आणि चांगल्या करू शकतो, याचं एक उदाहरण या टॉपिकमध्ये सांगितलेलं आहे. अँड एपिटोम ऑफ करेज, डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दल हा टॉपिक आहे. सुरू करतोय. बघा, कंसामध्ये थोडी माहिती सांगितलेली आहे. वी ऑफन टेंड टू hide behind our weakness, disabilities, handicaps or mourn, दुःख करणे, शोक करणे, over them our whole life through. आताच मी सांगितल्याप्रमाणे आपण स्वतः आपल्या ज्या वीकनेस आहेत, आपल्याला एक सवय लागली असते की आपले अपंगत्व किंवा अकार्यक्षमता किंवा काही दुर्बल गोष्टीच्या पाठीमागे लपून
बसायची कल असते. टेंट म्हणजे कल. त्याचं भांडवल करून जगायचं ही सवय असते. नाही रे मी हे खूप मोठा झालो असतो, माझ्यामध्ये अपघात झाला, माझा एक हात गेला म्हणून मी काही करू शकलो नाही. नाही रे मी खूप पैसे मिळवू शकलो असतो, पण लहानपणीच माझे वडील गेले, घरची जबाबदारी माझ्यावर पडली, त्यामुळे मला शिक्षण सोडावं लागलं. तुम्ही तुमच्या परिस्थितीचा, तुमच्या अकार्यक्षमतेचा, अपंगत्वतेचा भांडवल करता आणि म्हणून तुम्ही पाठीमागे राहता. पहिल्या ओळीमध्ये हे सांगितलं गेलं, आपण आपल्यामध्ये असणाऱ्या काही दुर्बल गोष्टी, अपंगत्व, अकार्यक्षमता यांच्या पाठीमागे लपून बसतो, त्यांना पुढे करतो, आम्ही कधी पुढे जातच नाही. काही लोक त्यांनी केलेल्या चुकांचे समर्थन करतात. चुकांचे समर्थन करण्याऐवजी त्या चुका दुरुस्त करून तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा चुकांचं समर्थन करता, जेव्हा कारणे देता, तेव्हा तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. पहिल्या ओळीत काय सांगितलं की आपला कल काय असतो, आपण आपल्यामधील काही दुर्बल गोष्टी, अकार्यक्षमता, आपण काही गोष्टी करू शकत नाही, किंवा आपलं अपंगत्व त्याच्या पाठीमागे लपून बसण्याचे कल असते, किंवा त्या गोष्टीबद्दल आयुष्यभर शोक करायचं, दुःख करायचं, और मोर्न ओव्हर देम आवर होल लाईफ थ्रू, किंवा त्या अपंगत्वावर आयुष्यभर शोक व्यक्त करत राहायचं, दुःख व्यक्त करायचं. माझं असं झालं, माझं तसं झालं, की माझा एक डोळा गेला, मला आता व्यवस्थित दिसत नाही आहे, एक हात नाही आहे, खरंच मला खूप त्रास होतो, मी इतर लोकांच्या प्रमाणे सामान्य जीवन जगू शकत नाही आहे, मी इतरांच्या प्रमाणे आनंदी जीवन जगू शकत नाही कारण मी अपंग आहे, असे निगेटिव्ह विचार तुम्ही नेहमी करीत बसता. हे खूप चुकीचं आहे. आणि म्हणून अशा लोकांच्यासाठी, अशा मुलांच्यासाठी हा टॉपिक आहे. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, डिड नॉट डू सो. या शतकामधील अनेक महान शास्त्रज्ञांच्या पैकी एक असणारे डॉक्टर स्टीफन हॉकिंग असे कधीच केले नाहीत. या शतकामधील अनेक महान शास्त्रज्ञांच्या पैकी एक असणारे डॉक्टर स्टीफन हॉकिंग असे कधीच केले नाही. In spite of suffering from very rare, दुर्मिळ and dreaded disease, dreaded महाभयंकर, Dr. Hawking continued his research undaunted, न खचता, न विचलित होता. अत्यंत दुर्मिळ आणि महाभयंकर आजाराने त्रस्त असून सुद्धा डॉक्टर हॉकिंग न खचता अविचलितपणे त्यांचे संशोधन सुरूच ठेवले. बघा, अत्यंत दुर्मिळ आणि महाभयंकर रोगाने त्रस्त असून सुद्धा डॉक्टर हॉकिंग त्यांचे संशोधन न खचता, विचलित न होता सुरू ठेवले. हिज exemplary courage, exemplary worth of imitation and admirable, अतुलनीय, कौतुकास्पद, अनुकरणीय धैर्य, असं आपण एक्झम्पलरी करेजला अतुलनीय, कौतुकास्पद असणारे धैर्य. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. त्यांचे असे अतुलनीय, कौतुक करण्यायोग्य धैर्य, अतुलनीय धैर्य
कठीणातल्या कठीण परिस्थितीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा देते. उत्कृष्ट काम करण्यासाठी आपल्याला प्रेरित केली पाहिजे. बघा परत ते वाक्य वाचतोय. हिज exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. त्यांचे अतुलनीय धैर्य कोणत्याही परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये आपण सर्वोत्कृष्ट कामगिरी केलं पाहिजे यासाठी प्रेरित करतं. बघा प्रेरित केलं पाहिजे. आता या स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दल आपण शिकायचं आहे. एक्झॅक्टली 300 years after the death of great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. प्रसिद्ध शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या निधनानंतर 300 वर्षानंतर, त्यांच्या निधनाच्या 300 वर्षानंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे 1942 साली जानेवारी महिन्यात 8 तारखेला लंडन येथील ऑक्सफोर्ड या शहरात त्यांचा जन्म झाला. बघा परत महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर, यांच्या निधनाच्या 300 वर्षानंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे 1942 या साली 8 जानेवारीला लंडन येथील ऑक्सफोर्ड विद्यापीठात त्यांचा जन्म झाला. लिटिल did his parents know that one day their little boy would be हे दावा करणे as one of the great scientists of this century. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या आई वडिलांना असे कधीच वाटले नव्हते की एके दिवशी त्यांचा हा छोटासा मुलगा या शतकामधील अनेक महान शास्त्रज्ञांच्यापैकी एक असण्याचा दावा करेल. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या आई वडिलांना असे वाटलेच नव्हते की त्यांचा छोटासा मुलगा या शतकामधील अनेक महान शास्त्रज्ञांच्यापैकी एक महान शास्त्रज्ञ होण्याचा दावा करेल असे त्यांना वाटले नव्हते. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like that. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचे मन एका प्रकाशासारखे अवकाशात झेपावे असे कोणीही विचार करू शकले नव्हते, केले नव्हते. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचे मन एका प्रकाशासारखे अवकाशामध्ये झेपावे असे कोणीही कल्पना करू शकले नव्हते. मोर इम्पॉर्टंट, नन कुड प्रेडिक्ट अंदाज वर्तवणे दॅट ही वुड बी द व्हेरी एपिटोम ऑफ करेज. ते एक धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण असतील असे कोणीही दावा करू शकले नाही. यापेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे की ते एक धैर्याचे, धाडसाचे मूर्तिमंत उदाहरण असतील असे कोणीही अंदाज वर्तवू शकले नव्हते. कुणाला असं वाटत नव्हतं की स्टीफन हॉकिंग महान शास्त्रज्ञ होतील, सर्वांच्यासाठी आयडॉल बनतील, सर्वांच्यासाठी इन्स्पिरेशन बनतील असे कोणीही विचार करू शकले नव्हते, केले नव्हते. करेज इज अ वंडरफुल थिंग. धैर्य ही एक अद्भुत गोष्ट आहे. वंडरफुल थिंग,
धैर्य एक अद्भुत गोष्ट आहे. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कलॅमिटी, संकट, आपत्ती. धैर्य हे असे गुण आहे, धैर्य हे असे गुण आहे की जे लोकांना खचवत नाही, लोकांना परत बघा. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ ग्रेट कलॅमिटी. कलॅमिटीचा अर्थ शब्दशः आपत्ती होतो, ते संकट, अडचण किंवा समस्या असं म्हणा. बघा काय म्हणतात, धाडस ही अद्भुत गोष्ट आहे. आणि धाडस हे असे गुण आहे की जे जेव्हा लोक संकटामध्ये असतात, लोक अनेक अडचणींना, समस्यांना तोंड देत असतात, तेव्हा अशा लोकांना धैर्य खचवत नाही. इट वुड नॉट बी अन एक्झॅग्रेशन अतिशोक्ती, टू से एक्झॅग्रेशन अतिशोक्ती, टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग, अ लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मॉलॉजी विश्वशास्त्र, स्टडी ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ युनिवर्स, विश्वाचा अभ्यास करणारे शास्त्र, इज द व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. पर्सॉनिफिकेशनचा अर्थ सुद्धा एक आदर्श उदाहरण. या विश्वशास्त्राचे, विश्व उत्पत्तीचे एक जिवंत असे दंतकथा असणारे लिव्हिंग लीजंड ऑफ कॉस्मॉलॉजी, या विश्वशास्त्राची, विश्वाची उत्पत्ती कशी झाली हे सांगणारे, एक वास्तव मानणारे असे महाप्रसिद्ध असे शास्त्रज्ञ डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे धैर्य आणि आशा, सकारात्मकता याचे एक मूर्तिमंत उदाहरण आहेत असे म्हणले तर हे अतिशयोक्ती होणार नाही. बघा परत, विश्वाची उत्पत्ती कशी झाली, त्या विश्वशास्त्राचे जनक, एक जीवन असे दंतकथा सांगणारे, वास्तव सांगणारे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे धैर्य आणि आशा याचे मूर्तिमंत आदर्श उदाहरण आहेत असे म्हणताना अतिशयोक्ती होणार नाही. Except his mind, his whole body is bound to a wheelchair thanks to cruel work of fate. नशिबाची खेळी, नशिबाचा खेळ असं म्हणला तरी चालेल. Unexpected change of destiny, नशिबाचा अनपेक्षित असा हल्ला. त्यांचे मन सोडले तर त्यांचे संपूर्ण शरीर चाकाच्या खुर्चीला खिळून होते. त्यांचे मन सोडले बघा तर त्यांचे संपूर्ण शरीर चाकाच्या खुर्चीला खिळून होते. यातून पण ते परमेश्वराचे, आपल्या नशिबाचे आभार मानतात. थँक्स टू क्रुएल वर्क ऑफ फेट, त्या क्रूर नशिबाच्या थट्टेला आभार आहे. त्या क्रूर नशिबाच्या खेळाचे आभार आहे. म्हणजे त्या नशिबाने जो अनपेक्षित हल्ला केला डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या शरीरावरती, त्या क्रूर अशा नशिबाचे ते आभार मानतात. कारण बाळांनो, संपूर्ण शरीरावरील नियंत्रण त्यांचे नाहीसे झाले होते. नेमकं काय झालं होतं? अचानक त्यांना काय झालं की ते चाकाच्या खुर्चीलाच खिळून जायचंय. हे पुढे आपण पाहणार आहोत.
average child, सामान्य मूल, Stephen grew up to be a normal teenager किशोरवयीन, full of mischief and lots of love for music and mathematics. एक सामान्य मूल म्हणून, एक सामान्य मूल असताना स्टीफन भरपूर खोड्यासहित संगीत आणि गणिताप्रती भरपूर प्रेम असणारे एक सामान्य किशोरवयीन म्हणून वाढले जगले. बघा, एका सर्वसामान्य मुलाप्रमाणे an average child, Stephen grew up to be a normal teenager full of mischief and lots of love for music and mathematics. एका सर्वसामान्य मुलाप्रमाणे स्टीफन हे सुद्धा भरपूर खोड्या करीत, दंगा मस्ती करीत, गणित आणि संगीताप्रती भरपूर प्रेम असणारे स्टीफन एका सर्वसामान्य किशोरवयीन मुलाप्रमाणे वाढले जगले. Even though his father wanted him to study medicine, he was bent on studying mathematics. जरी त्याच्या वडिलांचा कल औषधशास्त्राकडे होता, ते डॉक्टर बनावे, मेडिसिन औषध शास्त्राचा अभ्यास करावा असे जरी त्यांच्या वडिलांना वाटत होते, तरी डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा कल गणिताकडे जास्त होता. जरी त्यांच्या वडिलांना ते औषधशास्त्राचा अभ्यास करावे असे वाटत असले तरी गणिताचा अभ्यास करण्याकडे त्यांचा कल जास्त होता. The University of Oxford at that time did not have a course in mathematics, so he opted to study physics instead. त्या काळामध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठामध्ये गणितामधील कोणताही कोर्स नव्हता, गणितामधील कोणतेही कोर्स उपलब्ध नव्हते, म्हणून त्याऐवजी भौतिकशास्त्र शिकण्याचे ते ठरविले. भौतिकशास्त्र शिकण्यास ते पसंत केले. बघा बरं, द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड ॲट दॅट टाइम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स, सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. त्या काळामध्ये बाळांनो बघा, त्यावेळी ऑक्सफोर्ड विद्यापीठामध्ये गणितामधील कोणताही कोर्स नव्हता, त्यामुळे गणिताऐवजी भौतिकशास्त्र शिकण्यास ते पसंती दिली. At the age of 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy. थोडेसे वेंधळे, म्हणजे कसे तरी वागणे, वेंधळ्यागत वागणे, वेंधळे, and even fell down a couple of times for no reason. बघा त्या आजाराची सुरुवात कशी झाली. वयाच्या 17व्या वर्षी स्टीफन त्यांचा वेगळेपणा वाढत चाललेला आहे, किंवा विनाकारण ते अडकळून विनाकारण ते खाली पडायचे. त्यांच्या शरीरावरील तोल जाऊन ते कोणतेही कारण नसताना की एक दोनदा पडायचे. हे त्यांच्या वयाच्या 17व्या वर्षी लक्षात येऊ लागलं. वयाच्या 17व्या वर्षी स्टीफन ही त्यांचा वेगळेपणा वाढत चाललेला होता, किंवा कोणत्याही कारणाशिवाय ते सारखे पडायचे. या गोष्टीकडे लक्ष जाऊ लागले. दिस प्रिप्लेक्स्ड गोंधळवणे, and he went to see his family doctor who diagnosed him
as a suffering from an extremely rare disease, ALS or LOU, Gehrig's disease that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body. बाकी खूप मोठं आहे बघा. त्या गोष्टीने स्टीफन हॉकिंग खूप गोंधळले. थोडा त्यांचा वेगळेपणा वाढला. ते चालता चालता पडू लागले. त्या गोष्टी त्यांना गोंधळवले. मग ते त्यांच्या फॅमिली डॉक्टर यांच्याकडे दाखवण्यास ते गेले की जे अत्यंत स्टीफन हॉकिंग हे अत्यंत दुर्मिळ ALS किंवा LOU या आजाराने त्रस्त आहे. या आजाराची लागण त्यांना झालेली आहे असे निदान केले. जो आजार चेतासंस्थेवर परिणाम करतो आणि अखेरीस शरीरावरील सर्व स्नायू कमकुवत करतो. शरीरावरील सर्व स्नायू अशक्त करतो, कमकुवत करतो. बघा परत सांगतो. त्या गोष्टीने ते गोंधळले. त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण झाला आणि ते मग त्यांच्या फॅमिली डॉक्टर यांना दाखवण्यास गेले की जे फॅमिली डॉक्टर असे निदान केले की स्टीफन हॉकिंग हे अत्यंत दुर्मिळ ALS किंवा त्यालाच LOU गेरिग्स रोग असं म्हणतात. या आजाराने या रोगाने त्रस्त आहेत असे निदान केले की जो आजार चेतासंस्थेवरती परिणाम करतो आणि अखेरीस शरीरावरील सर्व स्नायू कमकुवत करतो. शरीरावरील सर्व स्नायूंचे नियंत्रण ढासळले जाते. आता बघा ALS चं लॉंग फॉर्म amyotrophic lateral sclerosis. amyotrophic lateral sclerosis म्हणजे चेता संस्थेवर आघात करणारे असे विषाणू आघात करणारे आजार. बघा वयाच्या 17व्या वर्षी स्टीफन हॉकिंग हे ALS ने त्रस्त झाले की ज्यामुळे त्यांच्या संपूर्ण शरीरावरील नियंत्रण ढासळले गेले. Stephen says that even as a child, his muscle coordination was nothing to write home about. बघा स्टीफन म्हणतात तेव्हा त्या वयामध्ये त्यावेळी की लिहिण्यासाठी जे स्नायूंचं किंवा बोटांचं समन्वय लागतं ते सुद्धा व्यवस्थित होत नव्हते. Stephen says that even as a child his muscle coordination was nothing to write home about. म्हणजेच काय की त्या आजारामुळे हळूहळू तो आजार त्यांच्या शरीरावरती परिणाम करू लागलेला होता. स्टीफन म्हणतात की लहान असताना सुद्धा की घरात लिहिताना त्यांच्या स्नायूंचे व्यवस्थित समन्वय व्हायचं नाही. लिहिण्यासाठी या बोटांच्या स्नायू अत्यंत उपयोगी पडतात आणि त्या स्नायूंचं ते बोटे व्यवस्थित आपण त्या बोटांच्यामध्ये पेन पकडून व्यवस्थित लिहू शकतो. आणि ते पकडण्याची जी क्रिया आहे, पेन पकडण्याचे जे स्नायूंचे समन्वय आहे ते योग्य झालं तर लिखाण होतं. लहानपणी त्यांना ते लक्षात येत होतं की लिहिण्यासाठी जे स्नायूंचं समन्वय लागतं ते व्यवस्थित होत नव्हते. ही रिकलेक्ट्स आठवतात that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. अत्यंत क्रोधित करणे, अत्यंत राग आणणे, क्रोधित करणे. ते आठवतात की
स्टीफन हॉकिंग यांच्या लक्षात येतं की त्यांच्या हस्ताक्षरामुळे त्यांचे शिक्षक खूप रागवायचे, खूप क्रोधित व्हायचे, म्हणजे ते व्यवस्थित लिहू शकत नसल्याने त्यांचे हस्ताक्षर सुद्धा खूप खराब असायचे. आणि त्यांच्या आता लक्षात येतं, स्टीफन हॉकिंग आठवतात की त्यांच्या हस्ताक्षरामुळे शिक्षक खूप चिडायचे, खूप क्रोधित व्हायचे. नॉर वॉज ही इन्क्लाइंड टुवर्ड्स स्पोर्ट्स. मग अभ्यासात थोडं लिखाण वगैरे चांगले नव्हतेच आणि खेळाकडे सुद्धा त्यांचा कल जास्त नव्हता. इन्क्लाइंड कल असणे. नॉर वॉज ही इन्क्लाइंड टुवर्ड्स स्पोर्ट्स. खेळाकडे सुद्धा त्यांचा जास्त कल नव्हता. Nevertheless, this disease came as a bolt from the blue. असे असताना हा आजार एक अचानक झाला हल्ला याप्रमाणे आला. अ बोल्ट फ्रॉम ब्लू, अचानक अनपेक्षितपणे झालेला आघात. अ सडन अनएक्सपेक्टेड शॉक और सरप्राइज. Nevertheless, this disease came as a bolt from the blue. असे असून सुद्धा हा आजार, हा रोग एक अचानक अनपेक्षितपणे आला. एक खूप मोठा आघात त्याच्या जीवनामध्ये झाला. How much time he had left on this planet was very uncertain. निश्चित. या ग्रहावरती किती वेळ शिल्लक राहिले होते, किती त्याच्या जीवनामधली किती काळ शिल्लक राहिला होता हे अनिश्चित होते. अनिश्चित. त्या आजारामुळे की या पृथ्वी ग्रहावरती की त्यांच्या आयुष्यामधील किती दिवस, किती काळ राहिला होता हे अनिश्चित होते. द प्रोग्नोसिस भविष्यामधील आरोग्याबद्दल भाकीत. फॉरकास्ट ऑफ फ्युचर हेल्थ कंडिशन, भविष्याच्या आरोग्य स्थितीबद्दल भाकीत. फॉरकास्ट ऑफ फ्युचर हेल्थ कंडिशन, भविष्यामधील आरोग्याच्या परिस्थितीचे भाकीत अंदाज, पूर्व अंदाज. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच. भविष्यामध्ये बरे होतील की नाही हा पूर्व अंदाज वाईट होता, म्हणजेच काय निगेटिव्ह होते. आणि डॉक्टर पण जाहीर केले ते काही करू शकत नाही. भविष्यामध्ये त्यांचे आरोग्य सुधारेल की नाही, आरोग्याच्या परिस्थितीविषयी पूर्व अंदाज सुद्धा खूप वाईट होते. आणि डॉक्टर्स म्हणाले की ते काही करू शकत नाही. डॉक्टर सुद्धा की त्या आजारापुढे हात टेकले, प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्याकडून हा आजार बरं करणं शक्य नाही आहे, की ते काही करू शकत नाहीत असे ते जाहीर केले. अनडॉन्टेड, न खचता, न घाबरता. नॉट अफ्रेड ऑफ मिसफॉर्च्युन्स, या वाईट नशिबाला न घाबरता, न खचता. स्टीफन डिसाइडेड to continue his research and even got engaged to Jane White. न खचता, न डगमगता स्टीफन त्यांचे संशोधन सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि जेन व्हाईट या एका मुलीसोबत त्यांचा वाढ निश्चय झाला, एंगेजमेंट झाले. बघा, अनडॉन्टेड स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू his research, even got engaged to Jane White. न खचता, न डगमगता स्टीफन त्या आजाराला न घाबरता, न खचता, न नाउमेद होता त्यांनी त्यांचे संशोधन सुरू करण्याचे ठरविले. आणि त्याच कालावधीमध्ये जेन व्हाईट या मुलीसोबत
त्यांचे वाढ निश्चय म्हणजेच काय की एंगेजमेंट साखरपुडा झाला. हॉकिंग सेज दॅट आयर्निक ॲज इट मे साऊंड. आयर्निक म्हणजे उपरोधिक. इट इज ॲट दिस डिस्मल नैराश्यमय स्टेज ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. हॉकिंग म्हणतात कदाचित हे तुम्हाला गमतीचं वाटेल, उपरोधिक वाटेल, पण या नैराश्यमय स्टेज मध्ये सुद्धा त्यांनी जीवनाचा आनंद घेण्यास सुरू केले. त्या वैफल्यग्रस्त नैराश्यग्रस्त स्टेजमध्ये सुद्धा त्यांनी तेथून जीवनाचा खरा आनंद घेण्यास सुरू झाले. बाळांनो, हे कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल, पण खरंच या गोष्टीमधून आपण कधी खचलं नाही पाहिजे, आपण कधी नाराज नाही झालं पाहिजे, आपण कधी नाउमेद झालो नाही पाहिजे. हा एक संदेश मिळतो. अडचणी किती येऊ दे, किती समस्या येऊ, न खचता न डगमगता आपण त्या अडचणींना तोंड दिलं पाहिजे. आज आता सध्याची जी परिस्थिती आहे, कोरोना, हे खूप मोठं संकट आहे, जगावर आलेलं संकट आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक देशामध्ये लोक या संकटाचा सामना करतात. तिकडे जीव वाचवण्याची धडपड आणि इकडं घरातील माणसं, संसार वाचवण्यासाठी धडपड. लॉकडाऊन या कालावधीमध्ये 3 महिने लोक घरात बसून आहेत. सामान्य लोकांचे हाल पण होत आहेत. उदरनिर्वाहासाठी जे ते मिळवत होते त्याचं मिळकत कमी झालं. इकडं आजारापासून आपल्याला वाचायचं आहे, दुसऱ्यांना पण वाचवायचं आहे. ही एक जबाबदारी आहेच, त्याच चालवण्याची पण जबाबदारी आहे. घरात लहान लहान मुलं आहेत, त्यांच्या पोटाचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा दोन्ही गोष्टीमधून सुवर्ण मध्य काढून जगण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ते खूप मोठे संकट आहे आणि या संकटाला सुद्धा आपण धैर्यानं तोंड दिलं पाहिजे. दोन्ही, आणि आज आपण बघतोय दोन्ही गोष्टी मधून एक बॅलेन्स करीत आपण चाललो. इकडे उद्योगधंदा, नोकरी सांभाळत आणि इकडे कोरोनापासून आपले दुसऱ्याचे संरक्षण करीत आपण जगतोय. आणि अशाच पद्धतीने कोणतीही प्रकारची समस्या येऊ, कोणतीही प्रकारची अडचण येऊ, आपण न डगमगता न घाबरता त्या समस्येला तोंड दिलं पाहिजे. ही शिकवण डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनामधून आपल्याला मिळते. ते डगमगले नाही. डॉक्टर जरी म्हणाले असेल आम्ही काही करू शकत नाही, तुमच्याकडे थोडे दिवस आहेत, ते डगमगले नाही. त्या दिवसापासून त्यांनी त्यांच्या जीवनाचा खरा आनंद सुरू केला. आणि म्हणून ते म्हणतात कदाचित तुम्हाला उपरोधिक वाटेल, पण या नैराश्यमय स्टेजमध्ये सुद्धा मी माझ्या जीवनाचा आनंद घेण्यास सुरू केलेलो आहे. This he says was because he started living for the moment and continued his doctoral research work with renewed vigor, नव चैतन्य, नवीन सामर्थ्य. असे ते म्हणाले कारण त्या क्षणापासून त्यांनी जीवन जगण्यास सुरू केले होते. त्या वेळेपासून त्यांनी त्यांच्या जीवनाचा आनंद सुरू केले होते, जीवन जगण्यास सुरू केले होते. आणि त्याचबरोबर नवीन सामर्थ्यासहित, नवीन चैतन्यासहित की त्यांची वैद्यकीय संशोधन, डॉक्टरल रिसर्च सुरू केले होते. न घाबरता न डगमगता त्यांनी त्या मोमेंटपासून, त्या क्षणापासून त्यांनी त्यांचं जीवन जगण्यास सुरू केले होते. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यास ते सुरू केले होते. त्याचबरोबर
नवीन चैतन्यासहित, नवीन आशेसहित, नवसामर्थ्यासहित की त्यांचे संशोधनाचे काम ते सुरू केलेले होते. इन द मीन वाईल बघा पुढील ठीक आहे बघा, पुढील पॅसेज हा पॅसेज संपलेला आहे. तर पुढील भाग आपण पुढील तासामध्ये बघूया.